पोलीस, सर्व इतर कर्मचारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जर तुम्हाला काही ठराविक प्रश्न असतील, तुम्ही खूप एन्क्वायरीबद्दल डिटेल प्रश्न केले तर ते मला उत्तर देता येणार नाही, कारण की एन्क्वायरी अजून संपलेली नाही। एन्क्वायरी सुरू राहील, मी सहकार्य करत राहील, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठला प्रश्न असेल आणि जो एन्क्वायरीचा जर भाग नसेल तर नक्कीच मी इथं आपल्या सर्वांना उत्तर देईन। आज पूरा दिन ईडी के ऑफिस में मेरा इंक्वायरी हुआ था। जो भी डॉक्यूमेंट मुझे पूछा गया, सब डॉक्यूमेंट मैंने ईडी के वरिष्ठ अधिकारी को वहां पे दिया है। जो भी प्रश्न थे उसको उत्तर मैंने दिया है। उनको और थोड़े डॉक्यूमेंट चाहिए, उसके लिए उन्होंने हमने उनको डॉक्यूमेंट्स हो या कोऑपरेशन हो पूरी की है, आगे भी करते जाएंगे। पवार साहब पूरा दिन यहाँ पे थे, 12 घंटा यहाँ पे थे। सुप्रियताई थे, अवार साहब थे, जयंत पाटिल साहब का भी आज राष्ट्रवादी का है, वहाँ पे इंटरोगेशन या चर्चा अध्यक्ष के सामने थी, उन्होंने भी टाइम निकाला। यहाँ पे बहुत सारे कार्यकर्ते, नागरिक फ्रंटल के जो प्रमुख हैं, वो सब आज यहाँ पे पूरा दिन 12 घंटा उपस्थित थे। मीडिया के लोग थे, पुलिस थे, सभी थे। उनका सबका मैं बहुत मन से आभार व्यक्त करता हूँ। याच्यावर एकच गोष्ट सांगतो, जे काही ॲलिगेशन काही राजकीय लोक करत आहेत, खास करून छत्रपती संभाजीनगरचे काही आमदार आहेत, त्यांना या बाबतीतलं काही माहीत नाही। उगाच हव्यात गोळ्या मारू नका। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल, या भ्रमात तुम्ही राहू नका। आणि तुम्ही याच्या पुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही। त्यामुळे याच्या पुढे जे काय राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा जो मुद्दा आहे नाही तर काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। शिरसाट आहे, त्यांना मंत्री व्हायचंय पण होता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे। त्यांनी या बाबतीत वक्तव्य केलं, त्यांच्याबद्दल मी बोलतो आणि याच्या पुढे जर कोणी बोललं तर त्याला योग्य असं उत्तर हे दिलं जाईल। आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो, माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही। त्यामुळे जर वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू तर हे माझ्या बाबतीत नाही तर आमच्या बाबतीत नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही। याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या, पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो। आम्हाला प्रश्न उत्तर होऊ द्या। 11 वाजता अजिबात नाही आला। लोकांना असं वाटतं माझ्यावर जी काही कारवाई झाली नाही तर मला जे काही विचारले तिथं मी सहकार्य केलेलं आहे। अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये कधीही काही नसतं, ते त्यांचं काम करत असतात। त्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आम्ही हे पुरवत असतो, त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत असतो। त्यामुळे ईडी कार्यालय म्हणून तसं अधिकाऱ्यांकडे बघून मला काही बोलायचं नाही, पण सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांना दूरच दूर हा दिसतोय। खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच प्रामुख्याने जाणवायला लागलाय, कारण की या धुराला थोडा वास सुद्धा येतो आम्हाला दिसतो ना। आता ओडिशामध्ये कारवाई चालू आहे, तमिळनाडूला चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे, पुढच्या काही महिन्यांमध्ये इलेक्शन सुद्धा आहे आणि महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन सुद्धा आहे।
त्यामुळे वाटायचं काय, काही प्रमाणात लोकांनाच वाटायला लागले की कारवाई इलेक्शनच्या आसपास ह्या केल्या जातात, नाही तर कुटुंब जर फोडायचं असेल, नाही तर पार्टी फोडायची असेल तर या कारवाईचा वापर केला जातो, असं सामान्य लोकांचं मत झालेलं आहे. कुटुंबाचा उल्लेख तुम्ही आता केला, एक महत्त्वाचा सगळ्यामध्ये की याच्या आधी सुद्धा तुमच्या पक्षाच्या नेत्यांवरती कारवाई झालेल्या होत्या, ईडी चौकशीला गेले, त्याच्यामध्ये आदिल देशमुख बऱ्याच जाऊन आले होते. आज पवार साहेब स्वतः इथे बराच वेळ थांबले. या सगळ्या गोष्टी इंटरप्रिट कशा करायच्या, कारण याच्या आधीच्या कारवाईच्या मध्ये एक आहे, मी 7 वर्ष झालं राजकारणात आलेलो आहे. राजकारणाच्या बाबतीत मी थोडासा नवीन असेल आणि अनेक लोकांना मी बच्चाच वाटतो, लहानच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलाला, एखाद्या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाप माणूस लागतो आणि ते पवार साहेब तिथे आहेत. कारण बापाला आम्ही बापच म्हणतो, नंतर बापाचं वय कधी काढत नसतो. त्यामुळे आमचे बाप हे पवार साहेबच आहेत आणि तेच आमचं मार्गदर्शन आणि आम्हाला पाठबळ देण्यासाठी इथं होते. आणि त्यांचं एक नातू म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार आहे आणि ती कधीच बदलणार नाही. अदृश्य शक्तीबद्दल वारंवार बोललं जातं की अदृश्य शक्ती आहे, याच्या मागे सगळे एक मिनिट मराठी होतं. अदृश्य शक्तीबद्दल वारंवार बोललं जातं, सुप्रिया सुळे सुद्धा त्याचा उल्लेख करतात की कोणती अदृश्य शक्ती आहे जी सगळं घडवून आणते. आज तुम्ही चौकशीला सामोरं गेला, असा काही अनुभव आला का? मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय बोलणार नाही. ही एक केस, एक सामूहिक केस आहे. याच्यामध्ये अनेक लोकांची नावं ही घेतली गेली आहेत. कारवाई ठराविकच लोकांवर आता सुरू आहे. त्यामुळे इतर लोकांवर जी कारवाई पूर्वी झाली होती त्या कारवाईचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल. पुढे इतर लोकांवर कारवाई होईल का हे सुद्धा बघावं लागेल. पण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक गोष्ट मी सांगतो, ही एक सामूहिक कारवाई आहे. लढत असताना सामूहिक पद्धतीने मी एकटा तरी या सर्वांच्या वतीने लढेल. राजकारण बाजूला ठेवून ही कारवाई काही चुकीच्या आकड्यांवर PIL झाल्यामुळे ही झाली आहे. त्यामुळे त्या PIL साठी आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू आणि त्याचा कदाचित फायदा काही जवळच्या आणि काही लांबच्या लोकांना नक्की होईल असं मला वाटतं. पण आम्ही राजकारण करत नसतो आणि खास करून सुडाचं राजकारण तर नक्कीच नसतो करत. शेवटचे 2 मराठी घेऊ आणि 2 हिंदी घेऊ. तुम्ही समजून घ्या, जेव्हा उपोषण केलं जातं तेव्हा सरकार जागं होतं. आंदोलन आम्ही सुरू करू तेव्हा सरकार जागं होतं. जेव्हा सामाजिक कार्यकर्ते सरकारचं ऐकून काही काळ थांबतात तेव्हा सरकार झोपतं, नाही तर झोपण्याचं सोंग घेतं. जरांगे पाटलांनी जेव्हा निर्णय घेतला की आता मुंबईकडे जायचं तेव्हा सरकारला कदाचित असं वाटत होतं की काय होणार नाही. म्हणजे ते जेव्हा चालायला लागले त्या दिवशी झोपलेलं सरकार जागं झालं आणि सर्वे सुरू केला. 7 दिवसामध्ये हा सर्वे कसा होणार, त्याच्यामध्ये चुका होतील का काय हे बघावं लागेल. पण दिलेला शब्द या सरकारला पूर्ण करावाच लागेल, न्याय तिथं द्यावाच लागेल. त्यामुळे हे सरकार शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवा यांच्या बाबतीत नाही तर सगळ्या समाजाच्या बाबतीत नुसतं खेळ करत आहे. त्यांना राजकारण, इलेक्शन सोडलं दुसरं काहीच समजत नाही असं आमचं सगळ्याचं मत झालेलं आहे. अख्खा महाराष्ट्र याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. जिथं कुठं सहभाग घेता येतोय, जे काही सामाजिक कार्यकर्ते चालतात, पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, एक साधा दुकानदारपासून शेतकऱ्यापासून राजकीय नेत्यांपर्यंत ज्यांना कोणाला काय जमतंय, ज्यांनी कुठं पाठिंबा देत आहे तो पाठिंबा सर्वच एक सामाजिक हितातून तिथं ते सगळे देत आहेत. आता हिंदीचे 2 हिंदी 2 ईडीच्या चौकशींना सामोरं जावं लागलं होतं. तुम्ही 38 वर्षी, तर काय एकंदरीत आजचा दिवसभराचा अनुभव होता तुमचा? सगळेच वय काढतात. 38व्या वर्षी माझं वय काय लोकांना लहान वाटतं, मी बच्चा वाटतो. पण याच 38व्या वर्षी आदरणीय पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि याच 38व्या वर्षी सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर असं लोक म्हणतात की आज या देशामध्ये सगळ्यात कमी लोकप्रतिनिधी म्हणून जर कोणावर कारवाई झाली असेल तर तो रोहित पवारवर झालेली आज आपल्या सर्वांना बघायला मिळते.
आपने 12 घंटे की पूछताछ आपसे हुई है, किस तरीके की ये पूछताछ रही और किस तरीके से देख रहे, क्या राजनीतिक विरोधक होने की वजह से आपको वहाँ पे जो भी अधिकारी थे उन्होंने कोऑपरेट किया, जो भी इंफॉर्मेशन मैंने दी उन्होंने ली, उस पर कुछ क्वेश्चंस पूछे और बहुत सारी इंफॉर्मेशन उन्होंने मांगे, वो जो 1 तारीख को मैं देने वाला हूँ। हर वक्त मैंने यही कहा है कि एज फार एज ऑफिसर्स आर कंसर्न, तो वहाँ पे वो उनका काम कर रहे हैं। तो उस ऑफिस में जो ऑफिसर से बात कर रहे थे वो उनका काम कर रहे हैं, मैं मेरा काम सिटीजन्स करके उनको जो भी सपोर्ट करना था वो किया। लेकिन अगर आप महाराष्ट्र की जनता को पूछे या इंडिया की जनता को पूछे कि ये जो चल रहा है वो क्यों चल रहा है और इलेक्शन के वक्त ही क्यों चल रहा है, तो शायद ये जो नागरिक है, जो कॉमन मैन है, वो कहेंगे शायद इसमें राजनीति हम सबको दिख रही है। शेवटचा हिंदीमध्ये उत्तर देऊ का मराठीत देऊ? मराठीत दिलेलं जास्त योग्य आहे, म्हणजे स्पष्ट आहे। मी आधी मराठी बोलतो, मग माझं हिंदी बोलतो। हिंदी जर कोणाला काही चुकलं नाही तर रेफरन्स मराठीचा घ्यावा। एक तर घेतलेलं पुस्तक वाचलं का नाही, तर गेल्या 12 तासामध्ये 15 मिनिटं सोडले तर बाकी 11:30 नाही तर 11:15 तास सातत्याने प्रश्न उत्तरं चालली होती। त्यामुळे तो काही मला पुस्तक वाचायचा वेळ मिळाला नाही, पण पुस्तक जवळ असल्यामुळे पुस्तकावरचा फोटो मला दिसत होता, चव्हाण साहेबांचा होता। कुणी दिलंय हे मला माहित होतं। तसंच आदरणीय सुप्रियाताईंनी मला संविधानाचं पुस्तक दिलं होतं, ते सुद्धा माझ्या जवळ होतं। कुणी लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। कोणाला अर्पण केलं? सामान्य लोकांना। कुणी दिलं? सुप्रियाताईंनी, ते मला दिसत होतं। आणि माझ्याकडे एक फाईल होती, त्याच्यावर मी एक स्टिकर लावला होता। या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण ज्यांच्याकडनं प्रेरणा घेतो, सर्व थोर व्यक्तींचा फोटो तिथे होता। त्यांच्याकडे बघून हे 11.5 तास उत्तर देण्याची ताकद मात्र या सगळ्या गोष्टींकडनं मला मिळाली। आणि तुम्ही जे म्हणत आहात, ही जी काही केस आहे ती 2018 का 19ला कुणीतरी PIL केली आणि त्या PIL वर EOWनी 2दा रिपोर्ट दिला। त्यानंतर मग ED मध्ये आली आणि मग त्यांनी ती एन्क्वायरी सुरू केली। ही एन्क्वायरी रोहित पवार एकट्यावर, आता बारामती ॲग्रो या कंपनीवर नाही आहे। ती जी पूर्ण प्रक्रिया जी की करण्यात आली होती ती आम्ही केली नव्हती। विक्रीची प्रक्रिया ही बँकेने केली होती। तर बँकेत कोण डायरेक्टर होतं याचा तपास ED करत आहे। मी तरी डायरेक्टर नव्हतो आणि मी जेव्हा कारखाना घेतला तेव्हा प्रशासक होते, तिथं कुणी राजकीय नेते नव्हते। त्यामुळे अजून जेवढं खोलात जाल, हे जे काही राजकीय पतंग उडवणारे लोक आहेत त्यांना इथंच मला उत्तर द्यावं लागेल। पण आता एन्क्वायरी चालू असल्यामुळे खूप काय मला इथं बोलता येणार नाही। पण स्पष्टपणे मी इथं एवढंच सांगतो की या प्रकरणात, या डीलमध्ये कुठेही चुकीची गोष्ट झालेली नाही। आणि हे मी उद्या EDने मला परवानगी दिली तर तुमच्यासमोर डॉक्युमेंट सकट मी तिथं प्रूव्ह करू शकतो। हिंदी में जो बुक मैं वहाँ पे लेके गया था वो पूर्व मुख्यमंत्री चौहान साहब उनकी थी। उनका फोटो में देखता था, पवार साहब ने खुद वो बुक मुझे दी थी। उसी के साथ सुप्रियाताई ने मुझे संविधान की एक कॉपी दी थी। संविधान किसने हमको दिया? तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमको दिया, उनसे हम प्रेरणा लेते हैं। किसके लिए दिया? कॉमन मैन के लिए दिया, उनकी प्रेरणा तो है ही। सुप्रियाताई ने हमको ये डॉक्यूमेंट दी थी। उसी के साथ मेरे फाइल पे महाराष्ट्र के और इस देश के जो सभी महाव्यक्ति होके गए उनका फोटो था। तो 12 घंटा जो मेरी इंक्वायरी चली उसमें से आधा घंटा शायद या 15 मिनट्स लंच के लिए टाइम था, बाकी टाइम कंटिन्यूसली क्वेश्चन एंड आंसर चल रहे थे। इसलिए बुक पढ़ने का टाइम वैसे मुझे मिला नहीं, कंटिन्यूसली क्वेश्चन एंड आंसर चल रहा था, इसलिए उसमें ज़्यादा मैं बिजी था। और दूसरी बात, ये जो केस है एक कॉमन केस है, किसी एक कंपनी के विरोध में नहीं है, एक प्रोसेस के खिलाफ है। प्रोसेस किसने की थी? बैंक ने की थी।
और जो भी PIL थी वो वहाँ पे जो डायरेक्टर्स थे उनके खिलाफ था। मेरा कारखाना डायरेक्टर्स के वक्त बेचा नहीं गया था, प्रशासक जब था तब ये प्रोसेस हुई थी। इसलिए अगर PIL के हिसाब से अगर आप जाओ, क्योंकि उसी के बेसिस पे EOW ने इंक्वायरी की, उसी के बेसिस ने अभी ED की, तो वहाँ पे डायरेक्टली मेरा नाम कहाँ पे भी नहीं, वो होते हुए भी मैं ED को कोऑपरेट कर रहा हूँ। इसलिए और डिटेल इन्फॉर्मेशन चाहिए तो और एक बार मेरा इंक्वायरी पूरा डॉक्यूमेंट्स में ED को देता हूँ, उसके बाद जो भी आपको चाहिए वो डिटेल में आपसे मैं बात कर सकता हूँ। शिवसेना के वरिष्ठ नेता सर कह रहे हैं कि आपके तुम्हाला पेढा भरवायची बड़ा घोटाला हुआ है, इसको लेकर आपसे सवाल अगर किया जा रहा है आपने गलत किया है तभी आपसे पूछताछ नॉन कॉन्स्टिट्यूशनली जो शिवसेना जिसको दिए उस शिवसेना के बारे में बात कर रहे हो या किसी और शिवसेना के बारे में बात कर रहे हो? शिवसेना एकनाथ शिंदे मतलब कॉन्स्टिट्यूशनली जिनको गलत तरीके से पार्टी दी उसके बारे में अगर आप पूछ रहे तो फिर शायद आप सिरसाट के बारे में बात कर रहे होंगे। सिरसाट का इशू ऐसे है, वो बहुत बड़े नेता हैं, उनको मंत्री बनना है लास्ट 2-3 साल से, महाविकास आघाड़ी में उनको मंत्री बनना था। अगर एक आध व्यक्ति को मंत्री बहुत मन से बनना है लेकिन 4-5 साल से उनको अगर अपॉर्चुनिटी नहीं मिलती तो उसका दिमाग में कैसे परिणाम होता है, वैसा परिणाम सिरसाट साहब के सिर पे हुआ है। सिरसाट साहब को भी विनती करता हूँ कि ये जो दौड़ के भाग के लोग जो शायद बीजेपी के साथ गए हैं या जो भी डरने वाले लोग हैं उसमें से हम तो नहीं है। इसलिए हमारा केस अलग केस है, हमारे केस पे हमको कॉन्फिडेंस है। इसलिए आगे जाके अगर आप मेरी बेइज्जती करने के लिए कोई भी आंकड़ा आगे लेके आओगे और मेरा नाम खराब करने का प्रयास करोगे तो वकीलों के माध्यम से उन पे हम कार्रवाई भी कर सकते हैं। इसलिए इसके पहले छोड़ दिया आपको, इसके आगे अगर आप कुछ करोगे तो हम आपको छोड़ेंगे नहीं। अजीत पवार आपको किस तरीके से देखते हैं? पहले भी मैंने बोला है, बच्चों का दिल बहुत साफ होता है, मेरा दिल साफ है। अगर किसी बुजुर्ग के ऊपर कोई भी बड़ा शक्तिशाली व्यक्ति बच्चे के सामने अगर प्रहार करता है, बच्चा भूल जाता है उसकी ताकत कितनी है, लेकिन बच्चा ये नहीं भूल जाता कितना भी बड़ा व्यक्ति हो उसके ऊपर जाके उस बेचारे व्यक्ति को बचाना। ऐसा होता है बच्चे का मन, वैसा है हमारा मन। तमें हमको बुरा नहीं लगा जब वो बोले बच्चा हो दिल का सच्चा हो, और उसी के लिए हम लड़ते जाएंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।